नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, प्रॉपर लाडेगाव आणि अकोटचं जे शिवाजी महाविद्यालय आहे तिथे मी बी.कॉमला टीचिंग करत असतो. आणि आता आपल्याला माहितीच आहे सध्या 028 अकोट या मतदारसंघामध्ये निवडणूक चालू आहे आमदारकीसाठी. आणि तुम्हाला खरं सांगायचं जर झालं तर एक खूपच आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या या 28 अकोट मतदारसंघामध्ये एक अतिशय युवा नेतृत्व सध्या आपल्याला आमदारकीच्या उमेदवारीसाठी आपल्याला लाभलेलं आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे श्री नितीनजी मनोहररावजी वालशिंगे. आणि हे जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व आपल्या या मतदारसंघामध्ये अतिशय कमी वयाचं व्यक्तिमत्व आहे. अतिशय कमी वयाचे उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत आणि हे खरंच एक आनंदाची बाब आहे. आणि हे असं व्यक्तिमत्व आहे की जे 24 तास तुम्हाला सांगतोय की लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहते. सामाजिक असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, मतदारसंघातील कोणतेही लोकांना कसल्याही प्रकारची जर मदत लागली ते करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. एवढंच नव्हे तर जवळपास आता मी यांना 5 ते 7 वर्ष झाली मी यांना ओळखत आहे. आणि यांनी केलेली जी काही मदत आहे तर हे माझ्या लक्षात आहे. तर तुम्हाला सांगतोय की जेव्हा कोरोनाचा काळ चालू होता त्या कोरोनाच्या काळामध्ये अकोट आहे, अकोला आहे यांचं जे गौरक्षण आहे तर या इथे जनावरांसाठी त्यांनी हिरवा चारा उपलब्ध करून दिला. एवढंच नाही तर तुम्हाला सांगतोय की PM केअर आपत्कालीन सहाय्यता निधीमध्ये त्यांनी 50,000 रुपयाची मदत सुद्धा दिलेली आहे. आणि ही जी मदत आहे प्रत्यक्षपणे ही देशालाच जात असते. एवढंच नाही तर हे जे व्यक्तिमत्व आहे हे अतिशय कष्टाळू व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आणि मतदारसंघातील जे लोक आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे तर हे प्रत्येक वेळेला मदतीला धावून जाणारं हे असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे अशा या व्यक्तिमत्वाला निवडून देणं हे आपलं आद्य कर्तव्य बनतं. त्यामुळे अकोट मतदारसंघातील जनतेला मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आवाहन करू इच्छित आहे की त्यांनी हे जे कमी वयाचं जे युवा नेतृत्व आहे जे आपल्या मतदारसंघामध्ये सध्या लाभलेलं आहे तर त्यांना AC या बटनासमोरील 9 क्रमांकाचं जे बटन आहे हे दाबून त्यांना प्रचंड मताने आपण विजयी करा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. त्यामुळे आपल्याला भविष्य काळासाठी एक अतिशय चांगला आमदार आपल्याला लाभणार आहे. आणि आपल्या अकोट मतदारसंघामध्ये जे विकास कामं जे आपले रखडलेली आहेत किंवा दर्जेदार विकास कामं होत नाही तर ते दर्जेदार विकास कामं कदाचित जर तुम्ही यांना निवडून दिलं तर यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतील. आणि त्यामुळे आपण यांना चांगल्या भरघोस मताने यांना विजयी करा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. ओके.